बातमीने करूया। स्टँड अप कॉमेडियन कुणाल कामराने शिवसेना फुटीवरून उपमुख्यमंत्री शिंदेंवरती केलेल्या विडंबनात्मक गीताचा वाद शमण्यापूर्वीच त्याने मुंबईतील रस्त्यांवरती विडंबन गीत शेअर केलेलं आहे। त्यामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे। इन सड़कों की बर्बादी करने सरकार है आई, मेट्रो है इनके मन में खुद कर ये ले अंगड़ाई, ट्रैफिक बढ़ाने ये है आई, ब्रिजेस गिराने ये है आई, कहते हैं इसको तानाशाही। तर मुंबईतल्या रस्त्यांवरील खड्ड्यांच्या मुद्द्यावरून सभागृहामध्ये काही दिवसांपूर्वी जोरदार आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडलेल्या आहेत। विरोधकांसह काही सत्ताधारी आमदारांनी सुद्धा खड्ड्यांचा मुद्दा लावून धरलेला होता। यावरती आता खुद्द उपमुख्यमंत्री आणि मुंबईचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभागृहामध्ये उत्तर दिलं आहे। आता कॉन्क्रीटचे रस्ते सुरू केले, आता थोडं काम सुरू आहे, त्यामुळे थोडी गैरसोय नक्की होत असेल, परंतु हे काम कंप्लीट झाल्यानंतर पुढे 20-25 वर्ष मुंबई खड्डेमुक्त होईल। हे चांगलं काम आम्ही करतोय की नाही? मग का पोटदुखी होतीये? का त्याच्यामध्ये डांबराचे रस्ते गेले 10-15 वर्ष डांबरामध्ये तुम्ही दुरुस्तीच्या नावाखाली 3-3.5 हजार कोटी रुपये जे मलिदा, जे लोकांचे बर्बाद झाले, जे लोकांचे वाया गेले, याला जबाबदार कोण? डांबरात हात काळे करण्याची संधी आता मिळणार नाही। आणि म्हणून जसा राजाचा जीव पोपटात असतो तसा काही जणांचा जीव मुंबईच्या रस्त्यात आहे। तर कामराचा सुपारीबाज असा उल्लेख करत एकनाथ शिंदेंनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंवरती निशाणा साधलाय। किती सुपाऱ्या देऊन बदनामीच्या ज्या काय मोहिमा चालवल्यात तरी त्यामुळे काय फरक पडणार नाही। आता काही पाखंडी लोक पुढे करून काही शिखंडी लोक त्याचा आधार घेत आहेत। हे दुर्दैवाने मी या ठिकाणी सांगतो।